गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 16वी कथा. संध्याकाळचा गारवारा अंगावर घेत विठ्ठलपंत नदीकाठी बसले होते. मावळतीच्या सूर्याकडे पाहत असतानाच तो डोंगर माथ्यावर टेकलेला त्यांना दिसला. एखाद्या सलज्ज व विनयशील स्त्रीने पाठीवर सुटलेला पदर जसा आवरून घेऊन पुढे खोचून टाकावा, तसे या संध्यादेवीने पाठीमागे पसरलेला किरणांचा पसारा सावरून घेतला होता व ती डोंगराआड उतरू लागली होती. पश्चिमेची लाली फिकी पडत चालली होती, तर पूर्वेकडील दिशा अंधाराच्या पडद्याआड लपू लागल्या होत्या. विठ्ठलपंतांना आठवले की आज सकाळी उषादेवीच्या स्तवनात त्यांनी एक ऋचा म्हटली होती. ती ऋचा ते पुन्हा म्हणाले, कारण ती ऋचा संध्याकाळच्या निशादेवीच्या दृष्टीनेही योग्यच होती. त्या ऋचेचा अर्थ खालीलप्रमाणे होता: उषा गोरी कृष्णा तारीच विरुद्धच्या रूपी निशा, अनेका जन्मीच्या असती भगिनी एकमतीच्या, शिवाशिवी खेळा ही अविरत चाले समयीचा, प्रतिबंधान त्या थबकत पथी एक दुजीचा. या सृष्टीचक्राचा विचार करण्यात विठ्ठलपंतांचा कितीतरी वेळ गेला, पण जेव्हा ते भानावर आले तेव्हा त्यांना कळून आले की अंधाराने त्यांना व या सृष्टीला चहूबाजूंनी व्यापून टाकलेले आहे. आजूबाजूला दिसणारे डोंगर, टेकड्यांच्या झाडामाडाच्या आकृत्या पुसट झालेल्या आहेत. आकाश चांदण्यांनी फुलून आलेले आहे. खाली इंद्रायणी झुळझुळ वाहत होती आणि त्यांना खालील अर्थाची ऋग्वेदातील रात्री सुक्ताची एक ऋचा आठवली. पृथ्वीतील भूभाग उंच सखल व्यापून आकाशते, तेजाने तममंद रात्री करते देवीनी तारे ग्रहे. बाहेर अंधार दाटत चालला होता, तसा विठ्ठलपंतांच्या मनातही अंधार दाटत चालला होता. निवृत्ती 6 वर्षांचा झाला होता. संन्यास दीक्षा घेऊन संसारात पडल्याबद्दल ब्राह्मण समाजाने त्यांना वाईट टाकले होते, हे विठ्ठलपंतांनी स्वीकारले होते. आता मुले झालीत, त्यांना तरी स्वीकारावे, समाजात सामावून घ्यावे, यासाठी काहीतरी प्रयत्न करणे आवश्यक होते. निवृत्ती ज्ञानाची मुंज लावून दिली म्हणजे त्यांना विद्याग्रहणाचा अधिकार येईल, म्हणजे त्यांना काशी क्षेत्री पाठवता येईल. त्यानंतर 2-3 वर्षात सोपान मोठा होईल, त्यालाही मुंज करून काशी क्षेत्री पाठवावे, बाकीचे पुढचे पुढे पाहता येईल. पण हा प्रश्न कोणासमोर उभा करावा असा विचार विठ्ठलपंत करीत होते. तोच त्यांना पावलांचा आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले. प्रकाश अंधुक असला तरी व्यक्ती उठून दिसत होती. एक उमदे ब्रह्मतेज त्यांच्यासमोर उभे होते. नमस्कार प्रतिनमस्कार झाला. ती व्यक्ती गावातील नव्हती म्हणून तिने विठ्ठलपंतांना ओळखले नाही. म्हणून विठ्ठलपंत म्हणाले, आपण गावात पाहुणे दिसता. ती व्यक्ती म्हणाली, होय, मी गणेश शास्त्री बुवांचा मेहुणा आहे. नाशिकला असतो. अस्मादिकांना नरहर शास्त्री म्हणून ओळखतात. विठ्ठलपंत म्हणाले, या देहाला विठ्ठलपंत म्हणतात. येथे मागच्या बाजूसच राहतो. नरहर शास्त्री, एवढ्या रात्री येथे बसून कसले चिंतन चालू आहे? विठ्ठलपंत म्हणाले, एका समस्येवर विचार करतोय. आपण आलात, मला आनंद झाला. आपल्यासारख्या धर्मशास्त्राच्या जाणकारांचा ही समस्या सोडवायला उपयोग होईल. नरहर शास्त्री म्हणाले, समस्या तरी कळू द्या, सुटण्यासारखी असेल तर विचार करू. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञानप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची अट असल्याने एका व्यक्तीने संन्यास घेतला. संन्यास घेतल्यामुळे त्याने ठरवले की आता पुन्हा संसाराकडे वळायचे नाही. पण कालांतराने त्या व्यक्तीच्या गुरुला कळले की या व्यक्तीचे पूर्वी लग्न झाले आहे. लग्न झाले असूनही ज्ञानप्राप्तीसाठी विवाहित नाही असे खोटे बोलून संन्यास घेतला. विवाहित असून खोटे बोलून संन्यास घेतला या चुकीबद्दल त्याच्या गुरूंनी पुन्हा संसार सुरू करण्याची आज्ञा दिली. गुरु आज्ञेप्रमाणे त्याने संसार सुरू केला, म्हणून समाजाने त्याच्यावर ग्रामण्य केले. त्यानंतर त्याला 4 मुले झाली. तेव्हा समस्या अशी आहे की या 4 मुलांना समाज स्वीकारेल की नाही. गृहस्थाने चूक केली, त्याची फळे त्याला मिळतील व तो स्वीकारेलही, पण निष्पाप मुलांना हा दोष लागणार नाही ना? नरहर शास्त्री म्हणाले, ओहो, समस्या फारच गुंतागुंतीची आहे. उलट्या क्रमाने आश्रमाचे उल्लंघन करणे धर्माला मान्य असल्याचे माझ्या वाचनात नाही. त्यामुळे ती व्यक्ती बहिष्कृत होणे साहजिकच आहे. पण मुलांना शुद्ध करून घेणे शक्य आहे का, याचा विचार करता येईल. विठ्ठलपंतांना नरहर शास्त्रींचे बोल ऐकून फार बरे वाटले. एक आशेचा किरण त्यांच्या डोळ्यांसमोरून सरकून गेला. विलंब न लावता विठ्ठलपंत म्हणाले, याचा विचार कसा करता येईल? कोण याचा विचार करून अधिकारवाणीने निर्णय देऊ शकेल? नरहर शास्त्री म्हणाले, का आपण या विषयात फारच रस घेताय? कोणाची आहे ही समस्या? विठ्ठलपंत म्हणाले, माझी स्वतःची. नरहर शास्त्रींना विठ्ठलपंतांचा कातर आवाज जाणवला. विठ्ठलपंतांनी आपली सारी हकीकत नरहर शास्त्रींना सांगितली. त्यांनीही ती शांत व आस्थेवाईकपणे ऐकून घेतली. ते सर्व ऐकून त्यांना वाईट वाटले. एका व्युत्पन्न ब्राह्मणाचे आयुष्य असे वाया जात असल्याबद्दलही वाईट वाटले. विठ्ठलपंत म्हणाले, मला वाटते आपण गावातील ब्राह्मणांना गणेश शास्त्रींच्या तर्फे सांगून
ब्रह्मसभा भरवावी, तेथे तुम्ही सर्वांशी विचारविनिमय करावा व जो निर्णय होईल तो मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे. नरहर शास्त्री म्हणाले, ठीक आहे, बराच अंधार झाला आहे, मी माझ्याकडून प्रयत्न करतो. विठ्ठलपंत म्हणाले, मी आपणास घरापर्यंत सोडावयास येतो. आपणाला अंधारात रस्ता लक्षात येणार नाही, नवीन आहात ना. आणि दोघे अंधारात दिसेनासे झाले. विसोबा जोड्यांचा चटपट आवाज करीत भरभर चालले होते. त्यांच्या चालण्याची दिशा अर्थातच महादेव भट्टांचे घर होते. गावात मुद्गल शास्त्री म्हणून एक मोठे प्रस्थ होते, पण ते जरा मवाळ होते. द्वेष मत्सर करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. विठ्ठलपंतांनी संन्यास घेऊन गृहस्थाश्रमात प्रवेश केला, हे धर्माला सोडून केले एवढेच ते म्हणत. बाकी त्यांच्या तोंडून कोणाविषयी अपशब्द येणार नाहीत. त्यामुळे विसोबांना त्यांच्याकडे जाण्यात रस नव्हता. महादेव भट्टांचा व विसोबांचा स्वभाव जमत होता, त्यामुळे दोघांची गट्टी जमली होती. महादेव भट्टांच्या घरात पायऱ्या चढता चढता विसोबांनी डोकावून पाहिले तेव्हा महादेव भट्ट लोडाला टेकून डोळे मिटून बसले होते. विसोबा ओसरीच्या पायऱ्या चढता चढता म्हणाले, काय महादेव भट्ट, आज वामकुक्षी झाली नाही की काय? महादेव भट्ट म्हणाले, वामकुक्षी झाली, पडलं होतं उगाच डोळे मिटून. बोला, काय म्हणता? बसा, असे इथे बसा, असे जवळच बसा. विसोबा पुढे सरकून बसत म्हणाले, गणेश शास्त्रींकडे म्हणे कोणी नाशिकचे नरहर शास्त्री आले आहेत. महादेव म्हणाले, हो, माहीत आहेत, मोठे विद्वान गृहस्थ आहेत नाशिकमध्ये, त्यांचा बराच दबदबा आहे म्हणे. विसोबा म्हणाले, ते असू द्या हो, आपल्याला काय करायचा त्यांचा मोठेपणा, महत्त्वाची गोष्ट पुढे आहे. महादेव म्हणाले, बोला, पुढे काय? विसोबा म्हणाले, त्यांनी धर्मसभा भरवण्याचे ठरवले आहे. गणेश शास्त्रींच्या नोकराने सगळ्या अलंकापुरीकर ब्राह्मणांना सिद्धेश्वराच्या मंदिरात बोलावले आहे. महादेव म्हणाले, पण धर्मसभेपुढे कोणाचा प्रश्न आहे माहीत आहे काय? विसोबा म्हणाले, विठ्ठलपंतांचा प्रश्न आहे. महादेव म्हणाले, मग मला बोलावणे कसे नाही? विसोबा म्हणाले, असे काय करता महादेव भट्ट, तुमचेही नाव आहे. पण त्यांच्या नोकराने मला आमंत्रण दिले व पुढे मुद्गल शास्त्रींकडे गेला तोवर मी इकडे धावत आलो. इतक्यात गणेश शास्त्र्यांच्या नोकरांनी प्रवेश केला व महादेव भट्टांना धर्मसभेचे आमंत्रण दिले व तो निघून गेला. महादेव भट्टांनी सर्व मजकूर वाचला व ते सरसावून बसत म्हणाले, आला का आता आमच्या पाया पडत? मग विसोबा, तुमचा काय सल्ला आहे? काय मत द्यावयाचे आपण? विसोबा म्हणाले, विठ्ठलपंतांचा प्रश्न नाहीच, त्यांना कोणत्याही प्रकारे क्षमा नाही, पण मुलांना सुद्धा हा दोष लागतोच व त्यांनाही समाजाने वाळीत टाकावे. त्यांच्याशी कोणतेही व कोणीही संबंध ठेवू नयेत. संन्यासाची प्रजा ही क्षुद्राहून क्षुद्र आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. महादेव म्हणाले, तुमचे आमचे मत एकच, चांगली जिरवली पाहिजे या विठ्ठलपंताची. विसोबा म्हणाले, पण काय हो महादेव भट्ट, समजा पुढे असा प्रश्न निघाला की प्रायश्चित्ताने शुद्धी करून घेता येते का, तर तुमचे काय मत आहे? महादेव म्हणाले, विसोबा, हा काय प्रश्न आहे? अहो, ज्या देहाकडून उलट्या आश्रमांचे संक्रमण झाले आहे त्याला प्रायश्चित्ताने शुद्धी कसली? तो काय गोमूत्राने शुद्ध होईल असे वाटते काय? विसोबा म्हणाले, मग त्यावर उपाय काय? महादेव म्हणाले, अहो विसोबा, त्याला देहांत प्रायश्चित्त हाच उपाय. विसोबा म्हणाले, काय देहांत प्रायश्चित्त हाच उपाय? तुम्हाला विचारल्यास तुम्ही भर सभेत हे प्रायश्चित्त सांगणार आणि धर्मसभेला ते मान्य होईल? महादेव म्हणाले, हो, धर्मसभेपुढे मी हेच सांगणार आणि त्यांना तसे पटवूनही देणार आहे. काय वाटलं तुम्हाला? विसोबांच्या अंगावर काटा आला. ते झटकन उठले व महादेव भट्ट पुढे काही बोलण्याच्या आधीच ते बाहेर पडले. विसोबांना विठ्ठलपंतांविषयी राग असेल, त्यांनी केले ते चूक धर्मबाह्य आहे व त्याला शिक्षा म्हणून त्यांच्यावर ग्रामण्य केले इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांना प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त म्हणजे अतीत झाले. महादेव भट्टांच्या द्वेषाची मजल एवढी जाईल अशी विसोबांना कल्पना नव्हती. विसोबा स्वतःशीच विचार करत रस्ता चालत होते. दुपारची जेवणे नुकतीच झाली होती. निवृत्ती ज्ञानदेवांकडून काही पाठांतर करून घेत होता. सोपान मुक्ताला खेळवत होता. मुक्ता सोपानची बोटे धरून तोंडात घालत होती. त्याची सोपानला मौज वाटत होती. विठ्ठलपंत एका कोपऱ्यात बसून कसला तरी विचार करीत होते. रुक्मिणीने काम आवरले व ती विठ्ठलपंतांजवळ आली. रुक्मिणीने विचारले, कसला विचार चाललाय आज? विठ्ठलपंत म्हणाले, काल तुला म्हणालो होतो ना की ते नरहर शास्त्री नाशिकचे? रुक्मिणीने विचारले, होय हो, म्हणाला होतात खरे. विठ्ठलपंत म्हणाले, त्यांनी आज धर्मसभा बोलवली आहे. अलंकापुरीचे व शेजारील गावचे ब्रह्मवृंद जमणार आहेत. त्यांच्यापुढे आपला प्रश्न ठेवता येईल, त्यावर चर्चा होईल व ते काय ते निर्णय देतील. पहावयाचे काय होते ते. आपले आयुष्य कसेही जाईल, पण आपल्या मुलांना ही ग्रामण्याची मत्सराग्नीची धग नको लागायला, नाहीतर बिचारी होरपळून निघतील. रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. रुक्मिणी म्हणाली, मला सुद्धा तीच काळजी वाटते. परमेश्वरा, तूच यातून मार्ग काढणार आहेस हेच खरे. त्यानंतर विठ्ठलपंत रुक्मिणी काहीच बोलले नाहीत. काही बोलणे त्यांच्या हातात नव्हते. जे काही धर्मसभेमध्ये सांगितले जाईल व ते ऐकणे एवढेच बाकी राहिले होते.
संध्याकाळ झाली आणि सिद्धेश्वराचा सभामंडप भरू लागला. विठ्ठलपंत लांब एका झाडाखाली बसून होते. नरहर शास्त्रींचे आगमन झाले. सर्वांनी आपापल्या जागा घेतल्या. सभेची सूत्रे महादेव भट्टांनी हातात घेतली व बोलायला उभे राहिले. विठ्ठलपंतांचा पूर्ण इतिहास त्यांनी सभेपुढे मांडला. विठ्ठलपंत व बाकी सर्वजण ऐकत होते. महादेव भट्टांचे बोलणे झाल्यावर नरहर शास्त्री बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, सभासद हो, महादेव भट्टांनी आपणापुढे विठ्ठलपंतांविषयी काही सांगितले. आता विठ्ठलपंत त्यांची बाजू मांडतील तेव्हा विठ्ठलपंत तुम्ही सांगा. विठ्ठलपंतांनी ज्या क्रमाने घटना घडल्या त्या थोडक्यात सांगितल्या. ही मुले परमेश्वराचे अवतार आहेत ही गोष्ट त्यांनी कधीही कोणाजवळ प्रगट केली नाही. ही गोष्ट फक्त रुक्मिणी, विठ्ठलपंत, उमाबाई व सिद्धोपंत यांनाच माहीत होती. रुक्मिणीच्या विनंतीवरून उमाबाई व सिद्धोपंत यांनी ही गोष्ट इतर कोणालाही सांगितली नव्हती. त्यामुळे या धर्मसभेपुढे याची वाच्यता करण्याचा प्रश्नच येत नव्हता. विठ्ठलपंत स्वतःची हकीकत संपवताना म्हणाले, उलट्या क्रमाने आश्रमाचे संक्रमण झाले. ही घटना जरी गुरु आज्ञेने घडली असली तरी धर्मामध्ये त्यावर काही उपाय सांगितला आहे काय याचा विचार व्हावा. व दुसरी गोष्ट, माझी मुले निष्पाप आहेत. माझ्या चुकीचा दोष त्यांच्यावर लादला जाऊन त्यांच्यावर माझ्याप्रमाणे ग्रामण्य केले जाऊ नये. त्यांना शुद्ध करून मुंजीची परवानगी द्यावी व समाजात सामावून घ्यावे, एवढीच माझी या धर्मसभेला नम्र विनंती आहे. ब्राह्मण आपापसात चर्चा करू लागले. महादेव भट्ट व विसोबा नरहर शास्त्रींशी चर्चा करू लागले. महादेव भट्ट म्हणाले, शास्त्री बुवा, ऐकलत कसे शब्द फिरवलेत ते? अहो, म्हणे, ज्ञानार्जनासाठी संन्यास घेतला व ज्ञानार्जनासाठी खोटे बोलावे लागले. काय मोठा ज्ञानाचा भुकेला ना. अहो शास्त्री बुवा, लग्न झाले 3-4 वर्षे मूलच झाले नाही. त्यामुळे स्मशान वैराग्य आले व घरातून पळून जाऊन काशीला संन्यास घेतला. मग जेव्हा त्या काशीच्या पाखंड्या रामानंद स्वामीला कळले की याचे लग्न झालेले आहे म्हणून त्याने लगेच या विठ्ठलपंतांना हाकलून दिले व आता कुठेही जाण्याला मार्ग नाही असे दिसले, तेव्हा हे महाराज पुन्हा संसारात आले आणि हे पोरांचे लेंढार वाढवून ठेवले. नरहर शास्त्रींना विठ्ठलपंतांनी सर्व हकीकत पूर्वीच सांगितली होती. त्यामुळे महादेव भट्टांच्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. नरहर शास्त्री म्हणाले, महादेव भट्ट, आपण फक्त धर्मशास्त्र या बाबतीत काय सांगते याचा विचार करावेस एकत्र आलो आहोत. बाकीच्या गोष्टींशी आपला मतलब नाही. धर्मशास्त्र एवढेच जाणते की उलट्या क्रमाने आश्रम संक्रमण अयोग्य आहे, ते धर्माला मान्य नाही. याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावर ग्रामण्य केलेले आहे हेही ठीक आहे, पण कोणाचाही एवढा द्वेष व मत्सर योग्य नव्हे. त्यांनी संसार केला म्हणजे मुले होणारच. त्याला अशी भाषा वापरणे हे शिष्टाचाराचे लक्षण म्हणता येणार नाही. नरहर शास्त्रींचे वक्तव्य ऐकून महादेव भट्टांना चांगलीच चपराक बसली. विसोबा मनातून वरमले. नरहर शास्त्रींनी इतरही ब्राह्मण विद्वानांशी चर्चा केली. इतर ब्राह्मण बोलावयास सभ्य होते ते नरहर शास्त्रींच्या लक्षात आले. त्यांनी सर्व सभेला शांत राहण्यासाठी हात वर केला. सभा शांत झाली. नरहर शास्त्री सभेला उद्देशून बोलण्यासाठी उभे राहिले. धर्मसभेचे सभासद हो, विठ्ठलपंतांनी आपल्यापुढे जी समस्या टाकली आहे तिचा आपण सर्वांनी अगदी पूर्ण विचार केला आहे असे मला वाटते. यातून एकूण असे निष्पन्न झाले आहे की धर्मग्रंथातून अशा प्रकारे उलट्या क्रमाने आश्रम धर्माचे आचरण धर्माला मान्य नाही. त्यामुळे त्यांना समाजातून दूर केले आहे ते योग्यच आहे. अर्थात या बाबतीत विठ्ठलपंतांचीही काही तक्रार नाही. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांच्या शुद्धीकरणाचा व विठ्ठलपंतांनी केलेल्या चुकीबद्दल काही प्रायश्चित्त आहे का याचा विचार करण्याचा. मला वाटते हे दोन्ही प्रश्न एक पैठण किंवा दुसरे काही काशी येथे जाऊन सोडवावे लागतील. माझ्या माहितीवरून पैठणचे रामेश्वर शास्त्री अलंकापुरीस येण्याची शक्यता आहे. ते आले तर या प्रश्नावर अधिकारपणाने निर्णय देऊ शकतील. महादेव भट्ट मध्येच उठून नरहर शास्त्री बुवांच्या कानी लागले व म्हणाले, अहो शास्त्री बुवा, त्यांच्या या चुकीला धर्मशास्त्राने देहांत प्रायश्चित्त सांगितले आहे, ते आपण जाहीर करावयास हरकत नाही. नरहर शास्त्री म्हणाले, महादेव भट्ट, तुम्हाला वेळ लागली की काय? या सभेतील धर्मज्ञांची पातळी पाहता यापैकी कोणालाही, अगदी मलाही कोणालाही देहांत प्रायश्चित्त देण्याचा अधिकार नाही. या सभेच्या सर्व चर्चेचा वृत्तांत मी पैठणास कळवणार आहे. त्यात जर मी कळवले की विठ्ठलपंतांना आम्ही देहांत प्रायश्चित्त दिले म्हणून तर काय प्रसंग ओढवेल माझ्यावर तुम्हाला माहीत आहे. उगाच काही बडबड करू नका, गप्प बसा. नरहर शास्त्रींनी दुसरा टोला महादेव भट्टांना मारला. नरहर शास्त्री सभेला उद्देशून पुढे म्हणाले, हे विद्वान हो, मला वाटते आपल्या या बाबतीत. विठ्ठलपंत मध्येच म्हणाले, क्षमस्व महाराज, माझी एक शंका आहे की मी जे काही ज्ञान मिळवले आहे ते मी माझ्या मुलाला देऊ शकतो का नाही याचा मला सभेकडून निर्णय पाहिजे. तरी आपण त्याचाही विचार करावा.
नरहर शास्त्री म्हणाले, विठ्ठलपंत, ज्ञान हे शुद्ध आहे, ते तुम्ही मुलांना देऊ शकता, पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की या ज्ञानाचा उपयोग त्यांना ब्राह्मण म्हणून ब्रह्मकर्म करण्याकरता येणार नाही हे निश्चित. त्यांना ब्रह्मकर्म करण्याचा अधिकार असणार नाही एवढेच. विठ्ठलपंत म्हणाले, ठीक आहे. महादेव भट्ट नरहर शास्त्रींजवळ जाऊन म्हणाले, पण आपण त्यांना वेदज्ञानाला परवानगी कशी दिलीत? वेदांचा उच्चार क्षुद्राने करायचा नसतो ना? नरहर शास्त्री म्हणाले, महादेव भट्ट, या एवढ्या विद्वान ब्राह्मणांमध्ये आपणच या विरोधाचा पुढाकार का घेता हे मला समजत नाही. आपण नाही म्हटले तरी ज्ञान ही गोष्ट अशी आहे की ती कोणीही कोणालाही केव्हाही देऊ शकतो. त्याला तुम्ही प्रतिबंध कसा करणार? तुम्ही नाही म्हणालात आणि त्यांनी शिकवले तर ते शिकवले जाणार नाही असे थोडेच होणार आहे. शिवाय पूर्वाश्रमीचे ते ब्राह्मण आहेत आणि अजूनही ते ब्राह्मणच आहेत, पण त्यांना आता कोणतेही ब्रह्मकर्म करण्याचा अधिकार राहिला नाही. महादेव भट्ट, आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरता आणि ती म्हणजे विवेक आणि आचरण. विठ्ठलपंत कसेही वागले असोत, पण त्यांनी त्यांचा विवेक व शुद्धाचरण सोडले नाही. कालच त्यांचे माझे नदीकाठी बोलणे झाले आणि त्यांनी मला त्यांचा सारा इतिहास सांगितला व जीवनक्रमसुद्धा सांगितला. समाजातून एवढा त्रास होत असून त्यांच्या मनाची शांती व संयमाची वागणूक तसेच विनय हे गुण वाखाणण्यासारखे आहेत की जे वास्तविक पाहता तुम्हा ब्राह्मण समाजाकडे अवश्य पाहिजेत. पण मला तर इथे उलटाच प्रकार दिसतोय. मला वाटते तुम्ही आत्ता गप्प बसावे हेच खरे. माझ्या कानांवर बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. मला फक्त एवढेच सांगावेसे वाटते की तुम्ही त्यांचा द्वेष करणे सोडून द्यावे. असे म्हणून महादेव भट्टांना तिसरी चपराक बसली. विसोबा तर चपापलेच. महादेव भट्टांनी ठरवले की आता आपण या ठिकाणी जास्त बोलून शोभा करून घेण्यात अर्थ नाही. नरहर शास्त्रींनी जाहीर केले की हे विद्वान ब्राह्मण हो, आता सभेचे कामकाज संपले आहे, धन्यवाद. आणि हळूहळू लोक निघून जाऊ लागले. विठ्ठलपंत शेवटपर्यंत पिंपळाच्या पारावर बसून होते. सर्व सभामंडप रिकामा झाला. अंधार पडत चालला. विठ्ठलपंत सिद्धेश्वराच्या गाभाऱ्याजवळ गेले. दुरूनच त्यांनी सिद्धेश्वराला साष्टांग दंडवत घातला. परमेश्वराचे क्षणभर डोळे मिटून चिंतन केले व ते वळले. त्यांनी पाहिले, मागे रुक्मिणी उभी होती. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी तू? रुक्मिणी म्हणाली, हो मीच आहे. विठ्ठलपंत म्हणाले, तू का आलीस येथे? रुक्मिणी म्हणाली, तुम्ही हळवे आहात. धर्मसभेच्या चर्चेतून काही भलतेच निष्पन्न होईल अशी मला भीती होती. नरहर शास्त्री होते म्हणून त्यांनी आपली बाजू बरी सावरून धरली. अन्यथा महादेव भट्ट व विसोबा यांच्या तालावर जर सभा चालली असती तर भलतेच काही झाले असते, म्हणून मी आले होते. माझे आपणावर दुरून लक्ष होते. रुक्मिणीचा भाव पाहून विठ्ठलपंतांना गहिवरून आले. ते म्हणाले, रुक्मिणी, तुझा भाव माझ्या लक्षात आला. आता आपण जाऊयात. चल, मुले एकटी असतील. रुक्मिणी म्हणाली, त्याची आपण काळजी करू नये. निवृत्ती म्हणाला की मी सांभाळेन सर्वांना, तुम्ही काळजी करू नका. दोघांनी तेव्हा झोपडीच्या दारातून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की मुक्ता निवृत्तीच्या मांडीवर झोपली होती. ज्ञाना आणि सोपाना समोर बसून शांतपणे ऐकत होते. निवृत्ती त्यांना काही गोष्ट सांगत होता. रुक्मिणी विठ्ठलपंत आत गेली. विठ्ठलपंतांनी ज्ञाना सोपानला जवळ घेतले. रुक्मिणीने निवृत्तीच्या मांडीवरील मुक्ताला खाली चौघडीवर झोपवले व निवृत्तीला जवळ घेतले. दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. मुले स्तब्ध बसली होती. हे काय चालले आहे हे त्यांच्या बालबुद्धीला आकलन होत नव्हते. मुले जेवून झोपली. रुक्मिणीचे काम आटोपले. विठ्ठलपंत ब्रह्मसूत्राचा ग्रंथ पाहत होते. ज्ञानप्राप्तीच्या आवडीने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. झोपडीत संसार उभा केला तेव्हा ते केवळ अंगावरच्या वस्त्रानिशी आले होते, पण नंतर त्यांनी ज्ञानोपासना चालू ठेवण्यासाठी कोणाकोणाकडून अनेक ग्रंथ जमा केले होते. त्यांना कल्पना होतीच, यांचा उपयोग आपल्याला तर होईलच, पण पुढे मुलांचा अभ्यास घेण्यासाठी होईल. लोकांनी जीर्ण झालेल्या पोथ्या त्यांना दिल्या होत्या, तरी त्यातील ज्ञान मात्र जीर्ण झालेले नव्हते, म्हणून त्यांनी त्या पोथ्या अतिशय व्यवस्थित ठेवल्या होत्या. रुक्मिणी शेजारी येऊन बसली व म्हणाली, सभेत काय झालं ते सविस्तर तरी सांगावं. विठ्ठलपंतांनी विचारलं, तुला ऐकूनही आलं काही? रुक्मिणी म्हणाली, मी लांब होते, फक्त तुमची मूर्ती मी न्याहाळीत होते. विठ्ठलपंत म्हणाले, सभेतून तसे काही निष्पन्न झाले नाही. मुलांच्या शुद्धीकरणाचा उपाय नाही नि आमच्या चुकीला प्रायश्चित्त नाही. फक्त नरहर शास्त्री म्हणाले, तुम्ही तुमच्या मुलांना जे काही शिकवायचे असेल ते शिकवू शकता, पण त्यांना कोणतेही ब्रह्मकर्म करण्याचा अधिकार नाही. रुक्मिणी म्हणाली, अहो, मग या ज्ञानाचा उपयोग काय? आपल्या मुलांना उपजीविकेचे साधन काय? काय त्यांनीही तुमच्याप्रमाणे जन्मभर भिक्षांदेही करायचे आणि आयुष्य असेच घालवावयाचे? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, ज्ञान हे कधीही वाया जात नाही. धर्मशास्त्राचे ज्ञान समाजात वागण्यासाठी उपयोगी पडेल. स्वतःच्या कर्तव्यकर्माची त्यांना जाण येईल.
आणि त्याप्रमाणे वागून ते स्वतःचा आत्मविकास साधू शकतील, हा हेतू लक्षात घे. समाज बदलत असतो. शिवाय आपणाला तर माहीत आहे की ते परमेश्वराचे अवतार आहेत, तेव्हा ते जे कार्य करावयास आले असतील ते जर करणारच असतील तर त्यासाठीही त्यांना या ज्ञानाचा उपयोग होईल. तेव्हा रुक्मिणी, परमेश्वराने जशी योजना केली असेल तसे होईल. नरहर शास्त्रींच्या मुखातून परमेश्वरच बोलला असे समजून आपण मुलांना शिकवायला सुरुवात करावी, हेच ठीक होईल. उगाच वेळ कशाला घालवा व कोणाची वाट पाहावायची आहे असे मला वाटते. तुला काय वाटते? रुक्मिणी म्हणाली, ठीक आहे, तुमचा मार्ग मोकळा झाला. तुम्ही आता मुलांना शिकवायला सुरुवात करा. विठ्ठलपंत म्हणाले, म्हणजे तुलाही माझे बोलणे पटले तर मग येत्या चैत्र पाडव्यापासूनच मी त्याची मुहूर्तमेढ रवतो. रुक्मिणीलाही विठ्ठलपंतांच्या ठिकाणी आलेला उत्साह पाहून बरे वाटले. विठ्ठलपंत वाचत होते. रुक्मिणी मुक्ताला कुशीत घेऊन झोपी गेली. धन्यवाद.